11th ॲडमिशन 2026-27 तर आता राऊंड 2ची जी प्रोसेस आहे ही कंप्लीट झालेली आहे। तर या राऊंडमध्ये ज्यांचे नंबर लागलेले असेल, तुम्ही जर प्रवेश घेतलेला असेल समजा, तर तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन चेक करा की ॲडमिशन स्टेटस हे ॲडमिटेड लिहून आलेलं आहे का। जर ते लिहून आलेलं असेल तर तुमची जी ॲडमिशन आहे ही कन्फर्म झालेली असेल। आणि समजा जर कोणत्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नसेल किंवा नंबर लागलेला नसेल तर ते विद्यार्थी आता पुढील प्रोसेस जी आहे ती करू शकतात। कारण की भरपूर असे विद्यार्थी आहेत ज्यांच्या कमेंट्स आलेले आहे की सर राऊंड 2ची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आम्हाला जे राऊंड 3साठी काय करायचं। तर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे बघू शकता। सर्वात प्रथम कट ऑफ लिस्ट उपलब्ध करून दिलेली आहे। कट ऑफ लिस्ट इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर 2026-27ला क्लिक करा। यामध्ये तुम्ही बघू शकता राऊंड 2 कट ऑफ लिस्ट उपलब्ध झालेली आहे, ज्यामध्ये तुम्ही चेक करू शकता की राऊंड 2 मध्ये कोणत्या कॉलेजचा कट ऑफ काय होता। यामध्ये एक एक्सेल फाईल डाउनलोड होऊन जाणार। त्या एक्सेल फाईलमध्ये जाऊन तुम्ही एकदा संपूर्ण माहिती चेक करून घ्या की तुम्हाला जे कॉलेज पाहिजे त्या कॉलेजचा कट ऑफ काय लागलेला आहे। कास्टनुसार सुद्धा आहे आणि प्युअर जनरल कॅटेगरीनुसार सुद्धा दिलेला आहे। ठीक आहे, एकदा कट ऑफ चेक करून घ्या। आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना जो टाइम टेबल आहे या अगोदर आपण थोडा डिस्कस केलेला होता, कारण की अजूनपर्यंत राऊंड 3चा जो टाइम टेबल आहे तो उपलब्ध झालेला नाही आहे। तर ॲडमिशन शेड्यूलचं जे ऑप्शन आहे इथे आपल्याला आता राऊंड 3चा एक टाइम टेबल उपलब्ध करून देण्यात येणार आहे, जो डिटेल्समध्ये राहणार आहे की राऊंड 3 कधी सुरू होणार आहे। मी लास्ट टाइम जो व्हिडिओ दिलेला होता त्यामध्ये सांगितलेलं होतं की अंदाजे 20 तारखेपासून आपला राऊंड 3चा जेही फॉर्म आहे हा सुरू होऊ शकतो। आणि यामध्ये A to Z विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, कारण की हा जो राऊंड आहे हा रेग्युलर राऊंड असल्यामुळे। आणि यानंतर एक शेवटचा राऊंड होणार आहे, तो असणार आहे 4था राऊंड, ज्यामध्ये कास्टचा विचार करण्यात येणार नाही। संपूर्ण विद्यार्थ्यांना मेरिटनुसार आपला जो प्रवेश आहे हा मिळू शकतो। तर अशा प्रकारे ही अपडेट होती। तर राऊंड 2ची प्रोसेस संपलेली आहे, क्लिअर। आता राऊंड 3साठी विद्यार्थ्यांना थोडा वेट करायचा आहे, कारण की जेही ॲडमिशन प्रोसेसचा जो टाईम पिरियड आहे, कारण की आता बघू शकता तुम्ही यामध्ये 16 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे। 17 तारीख आज जे कॉलेजला ॲडमिशन जे आहे ते ॲडमिटेड वगैरे करावे लागेल, म्हणजे ऑनलाईन अपडेट करणं गरजेचं आहे। त्यानंतर 18 तारखेला बघू शकता आपल्याला तिसऱ्या राऊंडचे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी वेट करा। 18 तारखेला आपल्याला प्रॉपर जे वेळापत्रक असेल राऊंड 3साठी ते मिळून जाणार आणि 20 तारखेपासून आपण राऊंड 3चा फॉर्म भरणार। राऊंड 3साठी कोण कोण इलिजिबल असेल हे आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे, आणि फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तरी 11th जर कोणाला काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि 11th ॲडमिशन 2026-27 राऊंड 3चा व्हिडिओ तुम्हाला लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।